त्यावेळेस भावाचा रडणारा आवाज मुक्ताबाईंच्या कानावरती गेला. उद्विग्न झालेले ज्ञानोबराय ज्यावेळेस मुक्ताबाईंना समजले त्यावेळेस मुक्ताबाई महाराजांनी उपदेश केला. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परम सुकरं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यादिगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल मरणा आधी सावध भावे
मरणा आधी सावध व्हावे कीर्ती करोणी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. फक्त बाबा स्वर धरा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सकल संत शिरोमणी पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ असणारे जवळचे जिव्हाळ्याचे एकमेव असं भगवान परमात्म्याच्या प्रती हृदयामध्ये भगवान परमात्म्याशिवाय दुसरा भाव नसणारे शिरोमणी असणारे श्री संत नामदेवराय या महाराजांचा गोड असा 3 चरणांचा या मानवी देहाची महत्ता सांगणारा आणि पदोपदी सावध करणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ फार सुंदर आहे. अल्पावधीमध्ये आपल्याला बरंच चिंतन ऐकायचंय, पण बसताना बहुश्रुत असणारा हा संपूर्ण श्रोतृवर्ग अनेकदा आपण अनेक कीर्तन प्रवचन श्राद्धाच्या निमित्तानं ऐकत असतो, पण आजचा अभंग थोडासा वेगळा आहे. थोडासा म्हणण्यापेक्षा जे इतरांपेक्षा इतरांचं महत्त्व सांगणारा संतांनी पदोपदी जागृत करणारा अभंग अनेक ठिकाणी प्रत्येक साधू संतांनी लिहिलेले आहेत, वर्णन केलेले आहेत. त्यापैकी एक असा हा सुद्धा. पण तरी सुद्धा विशेषत्व असं सांगतात की अनेक ठिकाणी साधू संतांनी या नरदेहाला किती त्रास आहे, येताना किती यातना आहेत हे पदोपदी सांगितलं. तसंच आजच्या अभंगातून सुद्धा संत महात्मे तुम्हाला आम्हाला जागरूक करतात, पदोपदी सावध करतात. आजच्या अभंगातून माझे नामदेवराय महाराज म्हणतात की या जन्माला आल्यानंतर मरण्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा. मरणा आधी सावध व्हावे. सावध होऊन करायचं काय? कीर्ती करोनी मरावे. आयुष्य मिळालं ना मायबाप तर ते कीर्ती म्हणजे काय? चांगलं जगण्यासाठी जीवन मिळालं तर ते चांगलं जगून घ्या. कारण नामदेवराय म्हणतात की मिळालेलं आयुष्य पुन्हा भेटेल हे सांगता येणार नाही. जन्म घालवू नये वाया, कारण मानवाची उत्तम काया. जन्म सुंदर मिळालेला आहे, हा मिळालेला जन्म व्यर्थ घालवू नका, व्यर्थ दवडू नका. याच्यासाठी पदोपदी साधू संत पोट तिडकीनं सांगतात. आणि नामदेवराय शेवटच्या चरणामध्ये हेच तर सांगतात, नामा म्हणे मनुष्य जन्म सैव जन्माहुनी उत्तम. सगळ्या जन्मांमध्ये सगळ्या योनींमध्ये सगळ्यामध्ये श्रेष्ठ असणारा उत्तम असणारा जर कोणता जन्म असेल तर हा मनुष्य जन्म आहे सांगतात. आणि म्हणून जन्म घालवू नये वाया मानवाची उत्तम काया. विठ्ठल विठ्ठल. अशोक कोंडिबा निंबाळकर पाटील या बाबांचं जाणं झालं मायबाप. एक प्रथम पुण्यस्मरण करता करता माणसांच्या नाकी नव येतं, पण तब्बल 8 वर्ष हे पुण्यस्मरण करतायत. आणि हे 8वं पुण्यस्मरण माणूस शरीरानं जातो. आजचा अभंग सुद्धा त्याच बाबतीत तशाच अनुषंगाने आहे, पण कीर्ती रूपानं अमर राहावं माणसाने. आज बाबांना जाऊन 8 वर्ष पूर्ण होत आहेत. 8वं पुण्यस्मरण आहे, पण आजही त्यांच्या हृदयामध्ये असं कुठंही नाही की 8 वर्षांचा कालावधी गेला. असं त्यांना आजही वाटतं की आत्ता काही दिवसांपूर्वी वावरत होते आणि आता काही दिवसांपूर्वी सोडून गेले. आणि आयुष्य असंच जगावं, कोणाच्या डोक्यावरती ओझं होईल असं आयुष्य कधीच जगू नये. फार सुंदर आयुष्य आहे, ते जगावं कसं हे संत पदोपदीने सांगतात. आणि म्हणून आज तद्निमित्तानं आजचं हे कीर्तन खरं तर वारकरी संप्रदायातली अनेक रत्न आपण पाहतो, पण ह्या जुन्या जाणत्यांनी परमार्थ जोपासावा आणि त्यांनी तो आमच्याकडे सुपूर्द करावा. एवढी मोठी मना नसणारी सगळी मंडळी ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला, ते हरिभक्तीपरायण वडिलांच्या ठिकाणी असणारे आमचे तुकाराम दादा त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. तुम्ही कितीही मोठे व्हा, पण ज्यांच्या बोटाला धरून तुम्ही मोठे झाला ना त्यांचं बोट फक्त कधी सोडायचं नाही. तुम्ही कितीही मोठे व्हा. ही सगळी जुनी जाणती सगळी टाळकरी आमचे प्रत्येक दादा, आमचे भापकर दादा वगैरे असतील, सगळीच माझ्या जवळची माणसं आहेत. खरं तर तोंडलं बिजवडी जणू काही दत्तक घेतल्याप्रमाणेच आहे मला. अनेक कीर्तनं तोंडल्या गावामध्ये भरपूर कीर्तनं झाली, प्रकाश नाना बळीपणने भरपूर दिली. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये एक निष्ठता कुठं पाहायला जर मिळत असेल ना तर मान तालुक्यामध्ये ही 2 गावं माझ्या जवळची आणि मला विशेषत्वाने सांगावीशी वाटतात.
संप्रदायामध्ये एकनिष्ठता फार गरजेची आहे. सध्या आता निष्ठानिष्ठी फार प्रमाणात आहे, पण एकनिष्ठतेचा भाव फार कमी झाला. खूप गरज आहे. पण तरी सुद्धा एवढी निष्ठेची मंडळी असणारी जुन्या जाणत्यांनी हा परमार्थ जोपासावा. खूप सुंदर पद्धतीनं सगळीच गायक वादक आमचे, त्याच महत्त्वाचं म्हणजे नाव सांगायचं म्हटलं तर सुंदर अशी साथ ज्यांची मिळतीये, पण सगळंच अनुषंगानं सगळंच आपल्या बरोबरीचं आपल्या ताकदीचं मिळत नाही. अविनाश दादा फार सुंदर गायन आहे. इंडियन आयडल फेम असणारे तिथपर्यंत आपल्या लेकरांनी मजल मारावी. आपला स्वाभिमान अभिमान आपण कायम आपली मान ज्यांनी उंचवावी. आपल्याला त्याबद्दल गर्व नेहमी वाटावा. आपल्या भागातलं म्हणण्यापेक्षा आता ते महाराष्ट्राच्या बाहेरचंही नेतृत्व आहे. गोड लाडकं व्यक्तिमत्व आहे असे असणारे हरिभक्तीपरायण स्वरसम्राट. कितीही उपाध्या द्या कमीच, तोकड्या पडतील असे असणारे आमच्या अविनाश दादांसाठी एकदा जोरदार टाळी. खरं तर आमच्या जवळच्या भगिनी प्रतिमाताई सत्रे, त्यांचे तुम्ही बंधू, परिचय जेव्हा झाला तेव्हा कळालं की तुम्ही त्यांचे बंधू आहात. म्हटलं फार जवळचं नातं आलं नाही का. असे असणारे त्याचबरोबर सुंदर असे आमचे बाबा, वयानं अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असणारी आमची हरिभक्तीपरायण खांडे महाराज. महाराजांचा चेहरा परिचित आहे. महाराजांना मी आल्यालाच मगाशी म्हटलं महाराजांना बघितलंय, साथीला होते पण नाव आता लक्षात नाही, कारण वयाच्या मानानं थोडंसं मागं पुढं होत असतं नाही का. सगळीच अशी गुणी मंडळी. तोंडले गावावरून आलेले आमचे नामदेव दादा आहेत, आमच्या सुरेखाताई आहेत, आमचे बिजवडीचे दादा सुद्धा इथं उपस्थित. म्हणजे बहुतांशी सगळीच परिचयाचे आमच्या विनेकरी. सुंदर साऊंड सिस्टीम. महत्त्वाचं म्हणजे आज इथं शूटिंग होते, सुंदर असं चित्रीकरण होतंय. आणि खरं तर हे चित्रीकरण करण्याचं, हे शूटिंगचं जे माध्यम आहेत, बंधुतुल्य बंधुनिष्ठ असणारे आमचे सगळ्या कीर्तनकारांना अनमोल अशी ज्यांची साथ मिळते, ओम साई क्रिएशनवाले आमचे चैतन्य दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. खरं तर संध्याकाळचं शूटिंगचं सांगितलं होतं, पण आता काय मनापासून कशी असतं, भगवंताच्या लीलेच्या पुढं आपण काही करू शकत. देवाची इच्छा होती सकाळचंही व्हावं आणि संध्याकाळचंही व्हावं. कदाचित त्या अनुषंगाने आमच्या दादांनी उपस्थिती लावली आणि कीर्तनकारांनी मोठं व्हावं. कीर्तनकार, जुना जाणता कीर्तनकार प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावा अशी मनोमन ज्यांच्या हृदयामध्ये भावना आहे, असे आमचे चैतन्य दादा. सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होऊया. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. कोणाच्या आमचे पकवाजावरती साथ देणारे विष्णू महाराज, हरिभक्तीपरायण विष्णू महाराज असतील, आमचे हार्मोनियमवाले बाबा असतील, ऐकणारे, वाजवणारे, टाळी न वाजवणारे सगळ्यांच्या मस्तक हे पायावरी या या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. प्रत्येक ठिकाणी साधू संत स्वतःच्या आयुष्यातला पदोपदी वेळ काढत आले मायबाप, आणि पदोपदी संतांनी जागरूक अवस्थेत आणून प्रत्येकाला सोडावं. जागरूक करणारे संत आहेत. काय गरज होती हो संतांना? स्वतः आयुष्यभर त्या परमार्थामध्ये स्वतःच आयुष्य व्यतीत करावं, स्वतः झिजावं, स्वतः परमार्थामध्ये पूर्ण आयुष्य गुंतवावं, संपूर्ण त्या परमार्थासाठी आयुष्य वेचावं. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवान परमात्म्याच्या साठी व्यतीत करावा, पण त्यातला सुद्धा काही काळ वेगळा काढावा, काही क्षण वेगळे काढावेत, काही वेळ वेगळा काढावा. आणि संतांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी अनेक अभंगाची रचना करावी. कान उघडणी करणारे संत आहेत, प्रेमानं सांगणारे संत आहेत, कधी कधी शब्दरूपी शस्त्रांनी सुद्धा झोडपणारे संत मायबाप आहेत. कारण संत हे मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. हे संत मायही होतात आणि बापही होतात. आपल्या आई वडिलांचं आपल्या आयुष्यातलं स्थानही मोठं आहे ना. वेळ प्रसंगी प्रेमाने समजावतात, वेळ प्रसंगी धपाटा घालून सुद्धा समजावतात. संत तसेच आहेत.
ज्या वेळेस समजत नाही त्यावेळेस प्रेमानं समजवणारे संत आहेत. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. संतांनी पदोपदी समजावून सांगितलं आणि अनेक ठिकाणी फटकारून सुद्धा सांगितलं. संतांचा अधिकार येतो. संतांना काय सांगायची गरज होती? काय एवढा अनमोल वेळ काढला? कारण बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि पदोपदी त्यांना हे समजलं की अरे हे जे जन आहे ते नको त्या गोष्टींच्या आहारी जाते, भरकटलं जातंय. आता या जनाला सावध केलं पाहिजे, त्यांना जाग्यावरती आणलं पाहिजे, टाळ्यावरती आणलं पाहिजे. आणि म्हणून संतांनी पदोपदी अनेक अभंगाची रचना केली. काकड्यामध्ये तर संपूर्ण अभंगामध्ये अनेक अभंगाची अशी रचना माझ्या महाराजांनी करून ठेवली की प्रत्येक ठिकाणी साधू संतांनी जाग केलं. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. जगदोगी जगदोगी जागे जागे बोलती, जगदोगी जगदोगी जागे जागे बोलती. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. जागता जागता जगदेव राखा काली भाव, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. जगदोगी जाग जाग बोलती, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. आमच्या महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. पदोपदी संतांनी जाग केलं आणि एके ठिकाणी एवढं सांगून सुद्धा जर ऐकत नसेल तर पुन्हा संतांनी आणखीन प्रेमानं समजून सांगावं. राजा हो, कीर्तन फक्त रोज ऐकून कानातून बाहेर सोडण्यासाठी नाहीत रे. ही कीर्तन ऐकून आत्मउद्धार घडला पाहिजे. स्वतःच्या मनामध्ये त्या पंढरीश पांडुरंगाची भेटण्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. मुमुक्ष अवस्थेला प्रत्येक जीवानं धरपडलं पाहिजे की मला मोक्ष मिळावा, माझ्या हातून परमार्थ घडावा. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? प्रत्येकानं परमार्थाची व्याख्या फार भिन्न केली, हो की नाही? आम्ही परमार्थ म्हणजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करणं, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावणं एवढाच परमार्थ नाही. परमार्थ करणं म्हणजे नुसतं बाह्यांगानं नाही तर तो अंतरंगानं सुद्धा परमार्थ झाला पाहिजे. आमच्या मनातले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार यांना बाजूला सारणं म्हणजे परमार्थ आहे. आणि याच्याही पुढचं गोड एक व्याख्या परमार्थाची सांगून जाईन. परमार्थ म्हणजे काय माहिती का? कोणाच्या तरी डोळ्याच्या पापणी आपल्यासाठी ओल्या होणं म्हणजे परमार्थ आहे. कोणाच्या तरी डोळ्यातील पापण्या आपल्यासाठी ओल्या होणं म्हणजे खरा परमार्थ आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगते मोक्ष म्हणजे काय. अशी डोळ्यातील पापण्या ओली करणारी माणसं आपल्या आयुष्यात भेटणं म्हणजे त्याला मोक्ष म्हणावा. परमार्थ आणि मोक्षाची व्याख्या फार वेगळी नाही. आपल्यासाठी कुणीतरी रडावं, आपण गेल्यानंतर कुणाला तरी आपल्याबद्दल आत्मीयता वाटावी, तो खरा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ ज्यानं जाणला, ज्यानं केला, खऱ्या अर्थानं त्याचा परमार्थ सुपळतेचा आहे. साधू संतांनी आयुष्य वेचलं, स्वतःचं आयुष्य संपूर्ण परमार्थासाठी व्यतीत केलं. पण तरी सुद्धा कुठेही अभिलाषा नव्हती की आम्हाला एखाद्या मोठ्या उपाध्या मिळाव्यात. कधीच नाही. आम्हाला थोड्याशा उपाध्या मिळाव्या म्हणून आम्ही धडपड करतो. पण खरं सांगू, या उपाध्या फक्त इथल्या आहेत. तिथे या उपाध्या येत नाहीत. तिथे येतो तो तुमचा निस्वार्थ तत्वानं केलेला परमार्थ.
परमार्थ म्हणजे स्वतःचा संसार सोडून स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवणं म्हणजे परमार्थ आहे का हो? नाही ना. संतांनी कधीच सांगितलं नाही तुम्ही तुमच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवा, संसार सोडून द्या आणि परमार्थ की परमार्थ करा. तुमच्या आयुष्यातला थोडासा कालावधी त्याच्यासाठी देणं, दिवसातला काही क्षण असतील किंवा काही वेळ असेल, ती वेळ त्याच्यासाठी व्यतीत करणं म्हणजे परमार्थ. पण का करायचा परमार्थ? कधीतरी प्रश्न पडला पाहिजे. नुसती कीर्तन ऐकून उपयोग आहे का बाबा? नाही ना. का करायचं? कशासाठी श्राद्धाची कीर्तनं ठेवायची? कशासाठी एवढं सगळं अट्टहास करायचा? याच्यातून फक्त प्रत्येक साधू संतांना सांगायचं की तुमच्या आमच्यापैकी प्रत्येक जण जाणार आहे. काय सांगायचं संतांना? प्रत्येक जण जाणार आहे, पण जाण्याच्या अगोदर जन्मापासून मृत्यूपर्यंत जो कालावधी तुम्हाला आम्हाला दिला त्याला आयुष्य म्हणतात. आणि ते आयुष्य योग्य पद्धतीनं जगण्यासाठी साधू संत आपल्याला जाग करतात. माझ्या महाराजांनी आणखीन एका ठिकाणी आणि एका अभंगामध्ये जागरूक करण्यासाठी आणि एक सुंदर रचना केलेली आहे. कर जोडून विणवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडी तुम्हारे तुम्ही वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव. कर जोडून विणवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संतांनी पदोपदी जाग केलं, पण संतांनी पदोपदी जाग करून सुद्धा आम्ही जागरूक अवस्थेला पोहोचलो का हो? नाही ना. आम्ही कायम आपलं 2 तासाचं कीर्तन फक्त श्रवण करतो. फुलाच्या कीर्तनाला यायचं, पण कधी यायचं? 12ला 5 मिनिटं कमी असली की यायचं आणि 12:05ला कीर्तन संपलं की निघून जायचं. आमचा परमार्थ एवढाच आहे. 15 मिनिटांचा परमार्थ कसा पोचवेल व शेवटच्या गतीला? अरे आयुष्य जातं पूर्ण याचे त्याचे हेवे दावे करण्यामध्ये. म्हणून तर संत म्हणतात अरे नका नको त्या वेळ व्यर्थ करू नको त्या गोष्टींमध्ये रे. एवढं शुल्लक आयुष्य मिळालं नाही, एवढं तोकडं मिळालेलं नाही व्यर्थ घालवण्यासाठी. जगताना एवढं गोड जगा की आपण गेल्यानंतर किमान आपल्या महाराष्ट्रातली तरी माणसं रडली पाहिजेत. हो की नाही? नाही म्हणता? बरं ठीक आहे, नाही तर नाही, महाराष्ट्रातली राहू द्या. किमान जिल्ह्यातली, सातारा जिल्ह्यातली नाही म्हणता? बरं हरकत नाही, सातारा जिल्हाही राहू द्या. तालुका, मान तालुक्यातील नाही म्हणता? एवढं काय केलंय हो असं की मान तालुका सुद्धा तुमच्यासाठी रडणार नाहीये? बरं ठीक आहे, मान तालुका सुद्धा राहू द्या. किमान आपलं हे गाव तरी अजूनही माना डोलवता नाहीच म्हणून. गाव नाही रडत आहे हरकत नाही, किमान एवढं तरी पुण्य केलं असेल, एवढं तरी गोड जगला असाल की किमान तुमचं अख्खं कुटुंब, तुमचे नातेवाईक तरी रडतील. बापरे, चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह पाहिल्यानंतर तर मलाच धास्ती बसली. नाहीच म्हणता अजूनही. एवढं कुकर्म करू नये माणसानं की आपल्या जाण्यानंतर एखाद्यानं आपल्या जाण्यासाठी वाट बघावी, थांबल्यानंतर आणि गेल्यानंतर सुद्धा आनंद व्यतीत करावा असं आयुष्य जगू नये माणसानं. एवढं गोड जगावं, एवढं आयुष्य गोड जगावं की मेल्यानंतर 4 माणसं तरी आपल्यासाठी रडली पाहिजे. तू का म्हणे का मरणे सरे, तू का म्हणे का मरणे कीर्ती
जन्मची उरे कीर्ती मागे, एवढं गोड जगा की गेल्यानंतर 4 माणसं तरी म्हटली पाहिजे अरे काही दिवस अजून त्याला भगवंतानं ठेवायला हवं होता. आणि म्हणून तर माझे नामदेव महाराज म्हणतात ना, अरे आयुष्य एवढं सुंदर आहे, किती दुर्लभ आहे सांगितलं. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ. आणि माझे कबीरदास महाराज तर फार गोड बोलतात. काय म्हणतात माहितीये का? मनुष्य जन्म दुर्लभ है मिले न बारंबार, तरुवर से फल गिरे फिर न लगे डार. त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की एकदा मिळालेला मनुष्य जन्म तो कसा एखाद्या फळासारखा आहे. झाडाला लागलेलं फळ पिकल्यानंतर खाली पडतं, पडलेलं फळ दादा पुन्हा चिकटवता येतं का झाडाला? अगदी तसंच आहे. महाराज म्हणतात हा जन्म मिळाल्यानंतर पुन्हा तो मिळेल याची शाश्वती नाही. कारण 84 लक्ष योनीचा फेरा केल्यानंतर मग हा लागे वारा मानवाचा किंवा मनुष्य जन्माचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एवढा सगळं आयुष्य जर व्यतीत करायचं म्हटलं तर महाराज म्हणतात एवढ्या सगळ्यामध्ये एवढं काल घालवून वेळ घालवून आयुष्य व्यतीत करून मग हा मनुष्य जन्म मिळाला. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, नारायण तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. पण केलं काय? खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. आम्ही व्यतीत केला तो व्यर्थ घालवला, व्यर्थ दवडला. आम्ही व्यर्थ कशामध्ये दवडला? याच्या त्याच्या चहाड्या करण्यामध्ये व्यतीत घालवला. आम्ही याच्या त्याच्याबद्दल वाईट उणी धुनी काढण्यामध्ये व्यतीत घालवला. आम्ही भांडणामध्ये हा काळ व्यतीत घालवला. आणि म्हणून महाराज म्हणतात हा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार. आणि म्हणून पदोपदी संतांनी जागरूक करताना आजच्या अभंगातून सुद्धा माझे नामदेव महाराज या पहिल्या चरणातून प्रत्येकाला जागरूक करतात. मनादी सावध व्हावे, मनादी मरणाधी सावध व्हावे, सावध व्हावे, मरावे कीर्ती करो मरावे, कीर्ती करो मरावे, जन्म घालून ये माया, जन्म घालून ये माया. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. आणि म्हणून माझे नामदेव महाराज म्हणतात मरणाधी सावध व्हावे. सावध केलं कारण अंतकाळीच्या समयाला आम्ही म्हणू आता नाही भजन झालं उद्या करू, उद्या म्हणू आम्ही परवा करू, बघता बघता कधी सांगता येत नाही आयुष्य शेवटच्या घटका मोजायला घेईल. आणि मग आम्ही म्हणू आता परमार्थ करू, एवढं सोपं नाही. एका आजोबांनी आयुष्यभर वारीला जावं, वारीला गेल्यानंतर याची त्याची भजी खावी आणि निवांत घरी जावं. हा असं असतं का? एवढंच नाही हो. काही जण तर सप्त्यामध्ये गेली, पारायणामध्ये गेली. आपलं 7 दिवसाचा सप्ताह असतो की नाही, कीर्तनाला जायचं, कीर्तन श्रवण करायचं, कीर्तन झाल्यानंतर याच्या त्याच्या मकत शिरायचं आणि मकची कणसं उपटून घरी पिशवीत घालून घेऊन जायचं. याला परमार्थ म्हणतात का हो? खरं सांगा बरं, असा परमार्थ केलेला आवडेल का देवाला? नाही आवडणार. आपला परमार्थ एवढ्या खालच्या पातळीचा झाला तर देव काय, देव तर लाजेल यायला. तो म्हणेल नको का?
अरे आयुष्य ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी नाही या व्यक्तीने यानं नको ते कार्य करण्यामध्ये व्यतीत केलं. आणि म्हणून साधू संतांना हे पाहिल्यानंतर त्यांना हे पाहवलं नाही की प्रत्येकानं अशा पद्धतीनं प्रत्येकाचा शेवटचा वेळ निघून जावी, आयुष्य असं व्यतीत करावं, म्हणून संतांनी पदोपदी सांगितलं. आणि म्हणून संत म्हणतात की तुम्ही म्हणाल आज करू परमार्थ उद्या करू, नाही ना. आम्हाला सुद्धा वैराग्य निर्माण होतं, पण आम्हाला जे वैराग्य निर्माण होतं ते स्मशान वैराग्य असतं. स्मशान वैराग्य म्हणजे काय माहितीये? एखादा व्यक्ती गावातला गेल्यानंतर आम्ही त्याला अग्नी देण्यासाठी जातो, स्मशानात जातो. तिथे गेल्यानंतर आमच्याही चर्चा रंगतात. आमच्या चर्चा काय असतात माहितीये? काय खरंय जन्माचं, काय आयुष्याचं खरंय? याच्यासारखं आज आपल्याला एक दिवस जायचंय, पण तुम्हाला खरं सांगू, जे अग्नीला गेलेत ना ते कधी जे तिथं घडलेला जो प्रसंग आहे ना ते पाहत नाहीत. त्या प्रसंगातून शिकण्याजोगं बरंच काय आहे. तुम्ही पाहिले का कधी कधी द्यायला गेल्यानंतर तिथं अग्निडाग देण्याच्या अगोदर घरातला जो व्यक्ती आहे त्याच्या खांद्यावरती एक काय दिलं जातं? गाडगं मुडकं तुम्ही काय म्हणाल ते दिलं जातं. त्यात ते मोकळं असतं का? पाण्याने भरलेला असतो तो घट. ते गाडगं पाण्यानं भरलेलं असतं. प्रदक्षिणा करण्याच्या अगोदर त्या घडाला, त्या गाडग्याला काय केलं जातं? छिद्र पाडलं जातं. त्या मडक्याला छिद्र पाडलं जातं. ते मडकं सुद्धा आपल्याशी बोलत असतं, पण आम्ही त्याचं म्हणणं ऐकून घेत नसतो. आम्ही इतरांशी गप्पामध्ये रंगलेलो असतो. ते मडकं सांगत असतं, अरे आज जसा मी पूर्णपणे ओतप्रोत काठासह भरलेला होतो, एक दिवस असा आला की मला सुद्धा एक छिद्र पडलं आणि माझंही आयुष्य त्या छिद्रातून जसं ते पाणी टप 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 गळतंय तसं माझंही आयुष्य कालांतरानं कालबाह्य होत चाललंय. आयुष्य एकेका दिवसाने एका घटकेनं कमी होत चाललंय. ते गाडगं सांगतंय, तुम्ही जो आनंद व्यतीत करताय, तुम्ही काही काळासाठी इथं येऊन स्मशान वैराग्य घेऊन जाता. अरे माझ्याकडे कुणीतरी पहा, जसा मी हळूहळू रिता होतोय आणि रिता झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मी जसा फुटल्या जातो, हा देह सुद्धा मातीमूल होणार आहे. ते गाडगं सांगतंय. बरं, ते मडकं सांगतंय. आम्ही ते नाही लक्ष देत. आम्ही इतरांशी गप्पा मारतो, काय खरं या देहाचं, किती कमवलं तरी इथंच ठेवून जायचंय. पण जसं का स्मशानातून बाहेर पडतो ना, जसं का स्मशानातून बाहेर पडतो तसं आमच्या पाठीमागे लगेच संसार चिकटतो. आम्ही काय म्हणतो? चला आता उसाला पाणी द्यायचंय, शेताला पाणी द्यायचंय, खुरपणी करायची, आज आमक्याच्यात भांगलायला जायचंय, काय म्हणता तुम्ही, खुरपायला जायचंय, नाही का? आमचं आयुष्य असं आहे. आम्ही स्मशान वैराग्य म्हणजे आमचं हे असं झालं. पण कबीरदासांचं तसं नाही महाराज. फार गोड दृष्टांत ऐकून जा. कबीर महाराजांना भेटायला काशीवरून एक गृहस्थ लांबून भेटायला आला. भेटायला आल्यानंतर त्यांची विचारपूस करत करत आले. आता कबीर महाराजांना काही त्या व्यक्तीनं पाहिलं नाही, पण म्हणतात ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्ती मुख जायचे नारायण. कीर्ती फक्त ऐकून तो व्यक्ती, तो सद्गृहस्थ भेटायला आला. आता पाहिलं नाही, मग आता काय करायचं? नाव विचारलं गावात आल्यानंतर, आणि गावात आल्यानंतर नाव विचारल्यावरती सांगितलं अमुक अमुक जे घर आहे ते कबीर महाराजांचे. गेले ना घरी, विचारलं महाराज कुठे गेले? त्यांनी सांगितलं आजच गावामध्ये असं असं एक दुःखद घटना घडली, त्यांच्या अंत्यविधीसाठी ते गेले. आता ओळखायचं कसं? तर त्या व्यक्तीनं सद्गृहस्थानं वर्णन करून सांगितलं की असे असे कबीर महाराज दिसतात. कसे? डोक्याला पगडी आहे, चेहऱ्यावरती तेज आहे, त्या पगडीला मोराचा पीस आहे, चेहऱ्यावरती प्रचंड तेज आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. आणि अशा असणारे कबीर महाराजांचं जे वर्णन केलं ते वर्णनानिशी तो गृहस्थ त्या स्मशानाकडे निघाला. स्मशानाच्या जवळ आल्यानंतर नुसतं आतमध्ये डोकावून पाहिलं तर चमत्कार असा घडला की प्रत्येक जण तिथं कबीर महाराज दिसतोय. असं कसं काय झालं म्हणे? कबीर महाराज एक आहेत, एवढी सगळी कबीर महाराज कसे काय दिसतात? कारण जे वर्णनानिशी सांगितलं होतं त्या व्यक्तीनं की त्यांच्या डोक्यावरती पगडी आहे, त्याला मोराचा पीस आहे, चेहऱ्यावरती ओतप्रोत तेज आहे भक्तीचं, कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, हे वर्णनानिशी पाहिल्यानंतर प्रत्येक जण कबीर महाराज दिसू लागला. आता मात्र प्रश्न पडला, यातील कबीर महाराज कोणते? म्हणून आता भेटण्यासाठी ती व्यक्ती गेली. पण आता काय करायचं म्हणे, थांबूया इथंच थोडा वेळ बाहेरच. बघता बघता अंत्यविधी संपला, आटोपण्यात आला आणि बाहेर एक 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 जण बाहेर येऊ लागला. बाहेर आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं तेज हळूहळू मावळायला लागला. डोक्यावरची पगडी गायब झाली, मोराचा पीस गायब झाला, चेहऱ्यावरचं तेज गायब झालं. आता मात्र त्या व्यक्तीला प्रश्न पडला की असं का होतंय? आतापर्यंत कबीर महाराज म्हणून यांना नतमस्तक करायला निघालो की अचानक काहीतरी वेगळं व्यक्ती निर्माण होतं, वेगळीच व्यक्ती दिसते, असं कसं काय? बघता बघता स्मशानातला प्रत्येक जण बाहेर पडला, प्रत्येक जण बाहेर आला, प्रत्येक जण मूळ स्वरूपाला प्राप्त झाला, जे त्याचं स्वरूप आहे ते. पण एक गृहस्थ आतमध्ये होता. आता विचार केला, हे तरी
कबीर महाराज आहेत का पाहूया म्हणून थांबला तो व्यक्ती. थांबल्यानंतर महाराज बाहेर आले. पण गंमत अशी झाली की प्रत्येकाचं स्मशानातून बाहेर येता क्षणी पगडी गायब, तेज गायब, मोराचा पीस गायब, कपाळाचा चंदनाचा टिळा गायब. पण मात्र कबीर महाराजांकडे पाहिल्यानंतर मात्र बाहेर आल्यानंतर सुद्धा जसेच्या तसे महाराज होते. आता याच्या मनामध्ये प्रश्न आला, असं का झालं? कारण संतांशिवाय याचं उत्तर कोणी देऊ शकत नाही. मग विचारलं त्यांना, महाराज सांगा ना असं कसं काय झालं? महाराजांनी सांगितलं, हे होण्यामागचं पाठीमागचं कारण असं आहे की प्रत्येकजण इथं आला, जोपर्यंत स्मशानात होता तोपर्यंत प्रत्येकाला स्मशान वैराग्य होतं. आणि जसं का बाहेर पडला तसं ते वैराग्यच निघून गेलं. पण संतांचं वैराग्य स्मशान वैराग्य नाही, कायम वैराग्यानं ओतप्रोत भरलेले संत कुठेही रीते नसतात. आणि म्हणून संतांच्या चेहऱ्यावरचं तेज पालटत नाही ना, त्यांच्या भक्तीमध्ये कधी 19-20 होत नाही. आणि हे संत पदोपदीने आपल्याला जर समजवत असतील तर ऐकावं की नाही आपण? पण नाही ना, आम्ही ऐकत नाही. पदोपदी संत म्हणतात, नका रे असं व्यर्थ जीवन जगू, नका घालवू. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की आयुष्य कितीही काही झालं तर हे आयुष्य व्यतीत घालवू नका, व्यर्थ घालवू नका. अभंगाचं दुसरं चरण. जन्म घालून रे वाया, जन्म घालून रे माया, जन्मगालू नये वाया, जन्मगालू नये वाया. जन्म घालून रे वाया, जन्म घालून ये वाया. जन्मगालू नये वाया, जन्मगालू नये वाया. मानवासी उत्तम काया, मानवासी उत्तम काया, जन्म घालून नये वाया, जन्म घालून ये वाया. मानवाची उत्तम काया, उत्तम काया, जन्म घालून ये वाया. आणि म्हणून महाराज म्हणतात की जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. एवढं चांगलं शरीर मिळालं. ज्याला शरीर नाही ना, ज्याला हातपाय नाही, त्याला हातापायांची किंमत विचारा मायबाप. पण तुम्हाला आम्हाला एवढं सुदृढ एवढं सुंदर शरीर मिळालं, पण आम्ही त्याच्यासाठी नाही करत. आणि म्हणून संतांनी ना आता मात्र समजून सांगताना उपदेश केला. आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश. पुढे हाजी उपदेश, हाजी उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा. सकळाच्या बयाळाच्या बया, सकळाच्या बया माझे दंडवत. सकळाच्या बयाळाच्या बया, सकळाच्या बया माझे दंडवत. सकळाच्या बया, सकळाच्या बया माझे दंडवत. सकळाच्या बया, सकळाच्या बया माझे दंडवत. आणि म्हणून संतांनी पदोपदी उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, तुमचं चित्त शुद्ध करा. का? कारण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. आणि म्हणून संतांनी सांगितलं, तुम्ही स्वतः स्वच्छ व्हा. जर तुमचं अंतकरण स्वच्छ नसेल तर भगवान परमात्मा राहणार नाही. आणि जर तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, यवोनी गोपाळ राहे तेथे. संत महात्मे सांगतात की तुम्हाला जर वाटत असेल तो परमात्मा इथं यावा,
तर हृदय स्वच्छ असणं गरजेचं आहे. आणि सांगणाऱ्या संतांचा अधिकार किती मोठा आहे माहिती आहे? सांगणारे संत कालही मोठे आहेत, कालही थोर आहेत. संत आजही थोर आहेत आणि संत उद्याही थोर असणार आहेत. कारण विचार भलेही त्यांनी त्या काळामध्ये सांगून ठेवलं, पण त्यांनी अगोदरच्या, आताच्या आणि पुढच्या म्हणजे भूतकाळाचा, भविष्यकाळाचा आणि वर्तमान काळाचा विचार करून अभंगाची रचना केली. माझ्या संतांचा फार गोड अभंग आहे. काय म्हणतात माहितीये का? साधू थोर जाणा, 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 थोर जाणा, साधू 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 थोर जाणा. साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाणा. संतांनी पदोपदी सांगितलं संत थोर आहेत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. संत थोर आहेत का? कारण संतांनी आयुष्याचा संघर्ष फार वाईट पद्धतीनं जगले. खूप संघर्षमय संतांच्या जीवन आहे. आज आम्ही थोडंसं मनाच्या विरोधात गेल्यानंतर सुद्धा आम्ही आत्महत्येचा विचार करतो. हो, परिस्थिती थोडीशी प्रतिकूल झाली की आम्ही लगेच म्हणतो जीवन संपवलं पाहिजे, नाही का? एवढं स्वस्त आयुष्य मिळालं नाही, म्हणून तर संतांनी सांगितलं मरणाआधी सावध व्हावे. अरे आयुष्य एवढ्या वाईट पद्धतीनं जगण्यासाठी नाही राजा मिळालेलं रे. एवढं गोड आयुष्य जग रे, एवढं गोड आयुष्य जग. भले संकट आली तरी खचू नको. पदोपदी आपल्याला स्वतःचं आत्मबल वाढवण्याची गरज आहे. आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून आत्महत्या करायला लागलो. सर्रास आत्महत्येचं प्रमाण वाढलं, सर्रास. छोट्या छोट्या गोष्टींचं कारण तर फार मोठी नाही. तो इथं जुनी माणसं आहेत, खूप मोठा संघर्षाचा कालावधी तुम्ही पाहिलेला आहे. पण कधी आला का हो तुमच्या मनामध्ये असा विचार की आपलं आपण आयुष्य संपवावं? नाही आला. कारण तुम्ही फक्त एकच मनात ठेवलं होतं, संघर्ष के संघर्ष. भले त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही तरी चालेल, पण शेवटपर्यंत संघर्ष करणं सोडायचं नाही, हतबल व्हायचं नाही. हे जुन्या जाणत्या माणसाने शिकवलं. आम्ही सहज हतबल होतो. माऊली ज्ञानोबरायांच्या आयुष्यामध्ये किती प्रचंड त्रास नाही तर त्या प्रकारचा त्रास झाला, पण तरी सुद्धा संत डगमगले नाहीत. साधू संतांचं चरित्र जर काय देतं असं विचारलं ना तुम्ही, तर साधू संतांचं चरित्र ऊर्जा देतं. साधू संतांचं चरित्र आम्हाला जगण्याचं बळ देतं. साधू संतांचं चरित्र आम्हाला जगण्याची उमेद, दिशा देते. हे साधू संतांचं चरित्र आहे. आज आम्ही साधू संतांचं चरित्र या व्यासपीठावर सांगण्याचा, त्यांच्या अभंगाची रचना घेऊन इथं काहीतरी मांडण्याचा आमचा अधिकार नसताना सुद्धा साधू संतांनी त्यांचं जी सामग्री आहे ती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता समाजासाठी देऊन टाकली. माऊली ज्ञानोबरायांचा संघर्षाचा काळ जर पाहिला तर आम्ही कधीही एवढ्या स्थितीपर्यंत पोहोचू शकत नाही. माऊली ज्ञानोबरायांच्या आयुष्यात प्रचंड त्रास झाला. हो, प्रत्येकाला ज्ञात आहे हे चरित्र महाराजांचं. झोळीमध्ये शिदोरी मागायला जावी, भिक्षाटन करायला जावं, पण शेण टाकावं एवढ्यापर्यंत, साधं मांड भाजायला खापर सुद्धा दिलं नाही. एक दिवशीचा प्रसंग आहे. माऊली ज्ञानोबराय उद्विग्न अवस्थेत आले. का? संत आहेत, पण संतांनी जेव्हा मनुष्य देह धारण केला तेव्हा त्रास होतो प्रत्येकाला. तो देह मिळाल्यानंतर त्या देहाला येणाऱ्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. पण संतांनी हा एवढा त्रासदायक असणारं आयुष्य, जीवन सुद्धा का आपल्यासाठी समाजापुढे ठेवलं, तर तुम्हाला आम्हाला जगायचं कसं हे कळावं. माऊली ज्ञानोबरायांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या. सदा आई वडिलांचं छत्र सुद्धा मिळालं नाही. अल्प आयुष्यामध्ये, एवढ्या कमी कालावधीमध्ये वडिलांनी आईने जावं
याच्यापेक्षा काय वेगळं दुःख असणार आहे वेगळं सांगा. ज्या वयामध्ये आई वडिलांनी आपली इच्छा आपल्या हट्ट पुरवावा त्या वयामध्ये आई वडिलांनी जाणं म्हणजे सगळ्यात मोठं दुःख आहे. ज्या वयात लेकरांना आई वडील लागतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कशातच त्यांना सुख नसतं त्या वयात सोडून जावं. पण तरी सुद्धा मनोबल ढासळू दिलं नाही. एकमेकांचे पालक झाले, पालकत्व स्वीकारलं आणि मोठे ते आयुष्य जगत राहिले. पण समाज असाच आहे मायबाप. समाज कधीही चांगलं जीवन जगू देत नाही. संन्याशाची पोरं म्हणून नाना तऱ्हेचा त्रास देणाऱ्या या समाजासाठी माऊली ज्ञानोबरायांनी जाताना सुद्धा पसायदान रूपी दान देवाला मागावं. आयुष्य परमार्थामध्ये वेचावं. संपूर्ण आयुष्य परमार्थामध्ये घातलं संपूर्ण. आणि ज्या वेळेस देवाकडे मागण्याची वेळ आली तेव्हा स्वतःसाठी न मागणारे संत समाजासाठी मागून जातात. आता विश्वात्मके देवे ने वाग्यज्ञे तोषावे तो श्रोणी मज द्यावे पसायदान. जो जे वांछिल तो ते लाहो म्हणणारे ज्ञानोबराय. पण प्रसंग असा आयुष्यात एकदा घडला ना माईबाप की संत सुद्धा उद्विग्न होता. तो माझ्या ज्ञानोबरायांनी ज्या वेळेस असा एक आयुष्यातला प्रसंग घडला, भिक्षाटन करायला गेले, नाही धान्य दिलं, नाही भिक्षा दिली, शेण टाकावं, संन्याशाची पोरं म्हणून हिनवून वाईट उनदुन बोलले होतं. ते धान्य माती मोल केलं. रागावले ज्ञानोबराय. थोडासा राग आला. अरे का त्यांनी समाजासोबत भांडण नाही केलं. माझ्या ज्ञानोबरायांनी जगाच्या मालकाला विचारला जाब, कारण संतांचा अधिकार देवाला विचारण्यासाठीच आहे आणि देव बांधीलय संतांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. का रे देवा आयुष्य एवढं वाईट जगायचं का? एवढा त्रास की जन्मदात्यांना सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये अल्प वयामध्ये घेऊन गेला रे. ज्या वयात देवा आई वडिलांच्या हातचं काहीतरी चांगलं खाण्याची इच्छा होती. छत्र ज्यांच्या डोक्यावरचं आमच्या डोक्यावरचं ज्यांचं तू हिरावून घेतलं देवा. काय असा अपराध होता रे आमचा? अरे आलो समाजासाठी, समाजाचं हित साधण्यासाठी, पण हे देवा काय पदरामध्ये दान टाकलं रे. एवढ्या कमी कालावधीमध्ये आई वडील जाणं, तरी सुद्धा कसं तरी आम्ही स्वतः उभं राहिलो. या समाजासाठी अनेक कष्ट घेण्याचा प्रयत्न केला, समाजासाठी अनेक गोष्टी केल्या, पण समाजानं काय दान टाकलं रे पदरात? तुझा न्याय असाच आहे का रे? चांगल्याशी कधीच चांगलं नाही, पण वाईटाची भरभराट का? हा तुझा असा न्याय देवा? जगाच्या मालकाशी भांडावं. ज्ञानोबरायांनी स्वतःच मन उद्विग्न झालं होतं. एखादं लेकरू जसं आईशी भांडत तसे माझी माऊली ज्ञानोबराय विठ्ठलाच्या मूर्तीला, विठ्ठलाला घट्ट मिठी मारून रडत होते. का असा अन्याय आमच्या बाबतीत देवा? अरे ज्या समाजासाठी दान मागितलं, ज्या समाजासाठी अहोरात्र झिजतो ना देवा, त्या समाजानं फक्त आणि फक्त आमच्या पदरामध्ये फक्त त्रासच दिला रे, काहीच दिलं नाही दुसरं. राग आला, ताटी लावून घेतली ज्ञानोबरायांनी. आणि आतमध्ये कधी न रडणारे माझे ज्ञानोबराय, कधीही न उद्विग्न झालेले माझे ज्ञानोबराय, आई वडील गेल्यानंतर सुद्धा स्वतः खंबीर असणारे ज्ञानोबराय, त्या दिवशी मात्र ढसढसात ताटी लावून रडत होते. का रे? न्याय निवाडा करणारा जगाचा मालक ना तू, असा न्याय निवाडा करतो का आमच्या बाबतीत? तू असा न्याय निवाडा नाही. तुला देव म्हणून घेण्याचा अधिकार कोणी दिला? अरे असं बोलणारे संत ज्या वेळेस असतात ना त्यावेळेस किती ठेच पोचली असेल हृदयाला, कधीतरी विचार करून बघा. हा सगळा प्रसंग माझ्या मुक्ताई महाराजांनी पाहिला आणि माऊलींना हाक मारली, ज्ञानादादा, ओ ज्ञानादादा, ताटी उघडा ज्ञानादादा. नाही ना, माऊली ज्ञानोबराय आतमध्ये ढसढसा रडत होते. का नाही कळालो समाजाला? मी नाही कळालो. आयुष्य गेलं संपूर्ण तरी सुद्धा समाजाला कळणार नाही. एवढा अट्टहास करून हा जन्म घेऊन एवढं सगळं करून सुद्धा नाही कळालो ग मी. मुक्ता नाही समाजाला कळालो मी. ज्या वेळेस भावाचा रडणारा आवाज मुक्ताबाईंच्या कडावरती गेला, उद्विग्न झालेले ज्ञानोबराय ज्या वेळेस मुक्ताबाईंना समजले त्यावेळेस मुक्ताबाई महाराजांनी उपदेश केला. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा,
जनाचा. माझ्या मुक्ताबाईंनी उपदेश केला, ओ दादा रडू नका तुम्ही. संतांना कितीही काही त्रास झाला तरी, संतांना जगानं कितीही त्रास झाला तरी सुद्धा, कितीही त्रास दिला तरी, संती सुखे व्हावे पाणी. संत जेने भावे जग बोलने सोसावे. कोणी कोणा शिकवावे सार शोधो निया घ्यावे. लढिवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईच्या ठाई. तुम्ही तरोणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून मुक्ताबाई महाराजांनी ताटीच्या अभंगातून ज्ञानोबाऱ्यांना समजवावं. तुम्हाला सांगू, मेल्यानंतर आपली माणसं रडतील न रडतील, पण जगाचा मालक ज्ञानोबारायांच्या समाधीच्या वेळेस रडत होता. हो, इतका रडत होता. रुक्मिणी आई साहेबांनी देवाचे नेत्र पुसावे, डोळे पुसावे आणि म्हणावं, देवा का रडता तुम्ही? अहो जगाचा मालक आहे तुम्ही, का रडता? का रडता तुम्ही? त्यावेळेस जगाच्या मालकानं सांगावं, देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याती दृष्टी ते न्याहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा. संतांनी माझ्या नामदेवरायांनी ज्ञानोबारायांच्या समाधीचा तो प्रसंग वर्णन केला अभंगातून आणि सांगितलं, आयुष्यामध्ये भावा बहिणीचं नातं फार वेगळं आहे, पण याच्याही उपर जर कोणतं नातं असेल तर ते गुरु शिष्याचं आहे. एक वेळ आपल्या जाण्यानंतर आपलं कुटुंब रडेल, पण आपल्या जाण्यानंतर आपले गुरुवर्य ज्यांनी आपल्याला अनुग्रहित केलं त्या गुरूंनी आपल्यासाठी रडावं, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? आणि जर आपले गुरु रडतात, आपला भगवान परमात्मा जर ज्यांच्या जाण्यानंतर रडतो, तर आयुष्य कसं जगले माझे ज्ञानोबराय. आज नेत्रामध्ये पाणी येण्यासाठी विनाकारण काहीही सांगून काहीही करून नाही होतो. मी मगाशी सांगितलं, नेत्रामध्ये पाणी येण्यासाठी, डोळ्याच्या पापण्या ओल्या होण्यासाठी कार्य सुद्धा माझ्या संतांनी तेवढंच मोठे जगले. आणि म्हणून त्या संतांनी ज्याचं नाव घेतलं, ज्याचं भजन केलं, त्याचं एकदा भजन करू. विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपल्या वाईट वेळेत धावून येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून कायम मनामध्ये कितीही त्रास झाला, कितीही दुःख झालं तरी खचू नका. धैर्य सर्वस्य साधनम, पेशन्स इज द सोल्युशन्स टू एव्हरीथिंग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यावरचा रामबाण उपाय काय आहे तर तो धैर्य आहे. आणि म्हणून धैर्य मनामध्ये ठेवा, खचून जाऊ नका. संतांचा आशीर्वाद पाठीमागं तुमच्या आहे आणि तुमच्या आईवडिलांचा सगळ्यात मोठा आशीर्वाद घेत चला. का लक्षात ठेवा, खूप अनमोल वाक्य सांगणारे झालं आता कीर्तन आपलं. एवढं वाक्य घरी घेऊन जा आठवणीने. बाप नावाचं पात्र जोपर्यंत आहे ना तोपर्यंत प्रेमानं घट्ट मिठी मारून घ्या. माय नावाचं पात्र जोपर्यंत घरामध्ये तोपर्यंत घट्ट मिठी मारून घ्या. कारण तुमचा एक आयुष्यामध्ये यशाची प्राप्ती झाल्यानंतर जर जगाच्या पाठीवर जर तुमच्या यशाचा जर जो आनंद कोण साजरा करत असेल ना तर तो बाप असतो. तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुमच्या आईवडिलांना कधीही विसरू नका. आपला बाप आयुष्यभर काबाड कष्ट करण्यामध्ये आयुष्य घालवत असतो. आज आमचे हे बाबा सुद्धा निश्चितच आयुष्य व्यतीत केलं. शेतकऱ्याची पोरं आहे आपण सगळी, हो की नाही अविनाश दादा? शेतकऱ्याची लेकरं आहे. आज हे जेव्हा मोठे झाले ना अविनाश दादा, त्यांनी मोठं त्या यशाच्या शिखरापर्यंत जाईपर्यंत त्यांचे जसे परिश्रम त्याच्या पाठीमागे आहेत ना, त्याच्याहुना किंबहुना त्यांच्या आईवडिलांचे जास्त त्याच्या पाठीमागं कष्ट आहेत. आम्ही मोठी झालेली माणसं जग बघतं मायबाप, पण आमच्या पाठीमागं जे बॅकफुटला आहेत, ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे ते मायबाप असतात.
रिक्षा चालकाची मुलगी आहे मी, स्वाभिमानानं सांगते समाजामध्ये. पण खरं सांगू, माझ्या बापाचं कौतुक सांगताना, माझ्या वडिलांचं कौतुक सांगताना अभिमानाने याच्यासाठी सांगते की आज त्यांनी घडवलं म्हणून आज ह्या समाजामध्ये वावरण्याचा अधिकार आम्हाला मिळाला. अभिमान आहे आम्हाला. आमचा बाप रिक्षा चालक आहे. अरे याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला असा करणारा आमचा बाप नाही. स्वाभिमानानं जीवन जगला, कुणापुढं हात पसरणारा आमचा बाप नाही. आणि स्वाभिमानानं एवढं सांगू शकतो आपण, आमच्या बापाच्या पायाला पडलेला भेगा कधीतरी रात्रीच्या वेळेस झोपल्यानंतर बघा, त्या भेगांमधून येणारं रक्त कधीतरी पुसून पहा. जगी बाप व्हावा ऐसा, जगी बाप व्हावा ऐसा, जगी बाप भावायचा, जगी बाप भावायचा, जगी बाप व्हावा ऐसा, जगी बाप व्हावा ऐसा, जगी बाप भावायचा, जगी बाप भावा, जगी बाप भावायचा. हरले पाप, होताय हरले पाप, हरले पाप, हरले पाप पाप. आणि म्हणून जगे ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. ऐका, बाप कसा असतो अगदी 2 मिनिटामध्ये सांगणारे आणि सेवा समाप्त करणारे, फार वेळ घेणार नाही तुमचा. आमचा बाप आयुष्यभर आमच्यासाठी राबत असतो, आयुष्यभर झटत असतो. पण आमच्या बापाला आम्ही पूर्ण गृहीत धरत असतो, पूर्ण गृहीत धरतो. काय केलं बाबा तुम्ही आमच्यासाठी, सहज विचारून जातो. पण त्यानं गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबानिशी त्याला कधीतरी विचारलं असतं, बघितलं असताना तर विचारण्याची कधी वेळच आली नसती. बाप जेव्हा दिवसभर काबाड कष्ट करतो, रात्रीच्या वेळेस अंथरुणामध्ये झोपतो ना, दमून भागून आलेला तो बाप त्याच्या कधीतरी पायावरून हात फिरवत चला. त्या पायांना पडलेल्या भेगा खूप काही सांगून जातात. तुम्हाला खरं सांगू, बाप दिवस रात्र कष्ट करताना कधी त्याच्या मनामध्ये हा विचार नसतो की आज जे काही रुपये कमवले ते आज मी स्वतःसाठी घालवणार आहे. कधीच नाही. कुठलाही बाप असू द्या, त्याच्या मनामध्ये एकच असतं, आता दिवाळ सण आला ना, माझ्या लेकरांना अमुक अमुक घ्यायचंय. कधीतरी विचारलं का हो त्याला, बाबा सगळ्यांसाठी सगळं घेतलं, तुमच्यासाठी काही घेतलं का हो? नाही ना, बापाला कधीच विचारत नाही. आणि ही शोकांतिका आहे. एक अनमोल मोलाचं एकदम गोड वाक्य सांगून जाणार आहे, थोडंसं लक्ष द्या माझ्याकडं. ज्यानं बापाच्या पायाच्या टाचांच्या भेगा बघितल्या ना, त्या टाचांच्या भेगांमधून येणारं ज्यानं रक्त पाहिलं, ते रक्त ज्या हातांनी पुसलं, ती लेकरं कधीही, त्या लेकरांचा पाय कधीही वाकड्या दिशेनं पडणार नाही, ज्यांनी आपल्या बापाचा पाय हातामध्ये घेऊन त्या भेगांचं रक्त पुसलं. खूप गोड वाक्य आहे. ज्यांनी आपल्या बापाच्या पायाचं रक्त पुसलं, भेगा पाहिल्या, ती लेकरं वाकडा पाय टाकताना 4 वेळा विचार करतील, का माझ्या बापानं आमच्यासाठी अहोरात्र कष्ट केलं. त्या भेगा सांगतात की माझ्या बापानं अविरत कष्ट केलंय म्हणून. हाताला पडलेले घट्टे पहा, हे घट्टे खूप काही सांगून जातात. हे घट्टे सांगतात तुमच्यासाठी आयुष्यभर झटणारा हा बाप कधी स्वतःच्या हातांकडे नाही पाहिलं. कधी कधी मी माझ्या वडिलांचा हात हातामध्ये घ्यायचे बाबा, खरं हे हात हातामध्ये घेतल्यानंतर वडिलांना बापू म्हणते, बापू हातांना फार घट्टे पडले हो. काय म्हणते, हातांना फार घट्टे पडले. माझे वडील कधीही म्हटले नाहीत, अगं हे तुमच्यासाठी काबाड कष्ट केलं ना म्हणून हाताला घट्टेत. पण त्या घट्ट्यांमधून खूप काही सांगून जातात. ते घट्टे आपल्याला खूप सांगून जातात की अरे झिजणारा बापच कधी आम्ही लक्ष दिलं नाही त्या बापाकडं की आमच्यासाठी झिजतो. आम्ही माय कायम म्हणतो, माय खूप आहे. आज देखील, आजही याही कंडिशनमध्ये सुद्धा आज खूप स्टेबल आहेत, तेही स्टेबल आहेत, मीही स्टेबल आहे. पण तरी सुद्धा आवर्जून 4 दिवस फोन गेला नाही तर आवर्जून फोन येईल, का ग फोन नाही केलास तू. आता वडिलांना कधी नव्हे ते बीपीचा त्रास सुरू झालाय. ज्या वेळेस कळालं बीपीचा त्रास सुरू झाला, त्यावेळेस लेकीचं आणि बापाचं काय नातं आहे ना हे फार जवळनं ज्यांना लेक आहे त्यांना कळेल. सहज विचारतो आपण, सहज, बाबा लेकीचा फोन नाही ना गेला की बाप म्हणतो का फोन केला नाही, अगं असं असं. आई सांगते, बाप सांगत नाही मला त्रास झालाय, मला गोळी चालू आहे म्हणून बीपीची. आता आईनं सांगितल्यानंतर मग लेक म्हणते, बाबा का नाही सांगितलं मला, का नाही बोलला तुम्ही, का नाही सांगितलं, का माझ्यापासून लपवलं. बाप म्हणतो नाही ग, हिचं काय ऐकतेस, ही खोटं सांगते, असं काही नाही. बापाला वाटतं माझ्या लेकीला त्रास होऊ नये,
असा बाप आणि लेकीचं नातं फार गोड आहे. आज अशोकदादा गेले ना, आयुष्यातलं एक मोठं नेतृत्व जातं. चुकल्यानंतर पाठीवर थाप देणारा जसा बाप आहे ना, बाप म्हणजे काय म्हणतो आम्ही, बाप म्हणजे काय, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. रागवलं तरी सुद्धा ज्याची माया अमाप आहे त्याला बाप म्हणतात. बाप म्हणजे काय प्रश्नाचं उत्तर आहे का? बाप म्हणजे आयुष्याची शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. कधीही कितीही तिकट वागला तरी प्रेमानं भरलेला उथंबलेला बाप म्हणजे तो आमचा बाप आहे. आता याच्याही पुढे जाऊन बाप आहे का? बाप म्हणजे पाठीचा कणा आहे आणि समाजात वावरण्यासाठी हा कणा फार अनमोल किमतीचा आहे. आम्ही समाजात वावरताना आम्हाला कुणी काही बोललं याचा विचार आम्ही करत नाही. आमचे वडील सरळ सांगतात, तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुम्ही कितीही मोठे झाला तरी ज्यांनी तुम्हाला घडवलं ना त्यांना फक्त कधी विसरू नका, कधीही विसरायचं नाही. लेकीसाठी तिचा बाप म्हणजे आयुष्याचं सगळ्यात मोठं स्थान आहे, सगळ्यात. कारण त्या दोघांचं जे नातं आहे ना ते लेकाचं आणि बापाचं सुद्धा नसतं. सगळ्यात जवळचं नातं जर कोणतं असेल तर ते लेकीचं आणि बापाचं असतं. लेकीच्या लग्नात मिरवणारा बाप जगाला दिसतो, पण डसडसा रडणारा बाप कधीही पाहिला नाही. साखरपुड्याच्या वेळेस लेक पहिल्यांदा साडी नेसते आणि पहिल्यांदा साडी नेसल्यानंतर ती हिरवी साडी अंगावरती परिधान केल्यानंतर सगळ्यांची लगबग सुरू होते त्या साखरपुड्यासाठी. पण हिरव्या साडीतली लेक जेव्हा बाप पहिल्यांदा पाहतो ना त्यावेळेस त्या लेकीला पाहिल्यानंतर बाप कोपऱ्यात जातो आणि ढसढसा रडतो. का? आज सुपारीचा कार्यक्रम आहे, साखरपुडा होणार आहे लेकीचा. आज 18 वर्ष माझ्या लेकराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ना, आज माझ्या पोटचा गोळा मी दुसऱ्याच्या स्वाधीन करणार आहे. आजपासून सत्ता संपेल. आता इथून पुढे जर तिला माहेर यायचं असेल तर तिला प्रत्येकाची परवानगी घेऊनच यावं लागणार आहे. आज्ञेत माझ्या लेकीला राहावं लागणार आहे असा म्हणणारा बाप असतो. आणि ज्या दिवशी हा बाप जातो आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख निघून जातं. माहेर वाशिणीला विचारा, माहेरी आल्यानंतर आपल्या मुलांसाठी त्या बापाचा सगळ्यात जास्त जीव जसा लेकरांवरती त्याच्यापेक्षा किंबहुना अधिक जीव नातवंडांवरती जडतो. त्या नातवंडांसाठी झटणारा बाप आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, बाप करी जोडी लेकुरा देवोडी, बाप करी जोडी लेकुरा देवोडी, आपुली पुरवणी वागव, आपुली पुरवणी वागव, एकाएक केला निरातीचा धनी, एकाएक केला निरातीचा आणि म्हणून बाप आहे तोपर्यंत प्रेमानं बोलत चला. कारण आयुष्य कसं आहे माहितीये, 4 दिन की जिंदगी है हंसी खुशी काट ले, 4 दिन की जिंदगी है हंसी खुशी काट ले, मत किसी का दिल दुखा, दर्द सबके बांट ले, कुछ नहीं है साथ जाना एक नेकी के सिवा, कुछ नहीं है साथ जाना एक नेकी के सिवा, कर भला होगा भला गाठ अपने बांधले, गाठ अपने बांधले. म्हणून आयुष्य खूप गोड जगा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आयुष्य खूप गोड आहे. बाप जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी माझा बाप आहे, पण आयुष्यभर स्वतः राबत असताना प्रत्येक मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारा तो सुद्धा एक बाप आहे. आणि म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत प्रेमानं मिठी मारा. बाप गेल्यानंतर बोलण्यापेक्षा बाप आहे तोपर्यंत बोलत चला. रुसवा अबोला सोडून द्या मनातला आणि प्रेमानं एकदा बापाला घट्ट मिठी मारा. तुमच्या मनात तुमच्याबद्दलचा राग बापाच्या मनात कधीही नसतो, फक्त तो वरवर न दाखवतो की मी तुमच्यावरती चिडलोय. तुम्ही एक घट्ट मिठी मारली तो राग कधीच वितळून जातो. म्हणून आयुष्य आहे गोड जगा, गोड प्रेमानं जगा. माझे नामदेव महाराज म्हणतात, एवढं सुंदर आयुष्य मिळालेलं आहे, पण तरी सुद्धा ते आयुष्य कसं आहे, तो देह कसा आहे, तो जन्म कसा आहे, अभंगाचं शेवटचं चरण. नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया,
तोपर्यंत खूप प्रेम करा बापावरती. प्रेमानं घट्ट मिठी मारा. आहे तोपर्यंत प्रेम करा. ज्यांच्या आयुष्यातला बाप गेला ना त्यांना विचारा बाप नसण्याचं दुःख काय, आणि ज्यांच्या आहे ना त्यांना त्याची किंमत नाही हे दुर्दैव आहे. म्हणून प्रेमानं घट्ट मिठी मारा, प्रेमानं जगा, प्रेमानं एकमेकांना आलिंगन देत चला. आयुष्य खूप गोड आहे. खूप गोड असताना सुद्धा ते खूप संकट कुणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहेत. पण संकटात न डगमगता त्या संकटातून बाहेर पडत चला. माऊली ज्ञानोबराय आयुष्यभर संघर्षाचं जीवन जगले. माझे तुकोबराय खूप आयुष्य संघर्षाचं होतं, पण तरीसुद्धा संतांचं चरित्राचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला हे निदर्शनास येतं की कितीही काही झालं तरी मनातील धैर्य संपुष्टात येऊ देऊ नका. कायम गोड जीवन जगत चला. संतांचा आदर्श घेत चलू. आयुष्यात कितीही कुठेही एखाद्या टोकावरती जाऊन उभं राहिल्यानंतर कधी मनामध्ये निगेटिव्हिटी आली तर त्यावेळेस एक मनात घ्या, संतांचं चरित्र कधीतरी उघडून पहा, कारण संतांचं चरित्र खूप काही शिकवून जातं. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुने उत्तम. सगळ्या जन्मांमध्ये सगळ्यात मोठा जर कोणता जन्म असेल तर तो मनुष्य जन्म आहे, कारण हा मिळालेला जन्म पुन्हा भेटणार नाही. म्हणून जन्म घालवू नये वाया मानवाची उत्तम काया. म्हणून महाराज म्हणतात त्या महाराजांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येकानं जीवन व्यतीत करावं. मनातील राग द्वेष सगळा मद मत्सर दंभ अहंकार सगळे षडविकार दूर सारू. संतांच्या चरणाचा आश्रय घेऊ. आणि आता हरिभक्तीपरायण वाणीभूषण सागर महाराज बोराटे यांचा रविवारी 16 तारखेला श्री संत समाधी ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा, संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं व श्रीकृष्ण मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्तानं त्यांनी 2 दिवसाचा नामयज्ञ सोहळा ठेवलेला आहे. 16 आणि 17. 16 तारखेला 5 ते 7 या वेळेमध्ये संध्याकाळी समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज म्हणजेच आपले इंदोरीकर महाराजांचं सुंदर असं कीर्तन, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचं सुंदर असं कीर्तन आहे. प्रत्येकानं उपस्थिती दाखवा. आपल्या माणसाला आपण मोठं करत चलावं. आणि इतकंच नाही, सुंदर असं ज्ञानदानाचा सोहळा होतोय. सगळ्यांनी महत्त्वाची उपस्थिती दाखवूया. आणि जाता जाता एवढं सांगूया, संतांच्या आशीर्वचनाप्रमाणे चालत राहू, संतांच्या सांगण्याप्रमाणे जीवन व्यतीत करू. आयुष्य खूप गोड आहे. खूप जगत राहू. आणि भगवंताच्या चरणावरती आजची सेवा समर्पित करण्यापूर्वी माऊली ज्ञानोबरायांचा आशीर्वाद घेऊ. संतांच्या चरणावरती आजची सेवा रुजू करू. आणि वाणीला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावी.